माझ्या किचनमध्ये. मी आशा आज तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची हे माझ्या पद्धतीने सांगत आहे. त्याच्यामुळे चला बघू. तर मी इथे 1 ग्लास हरभरा डाळ घेतलेली आहे. त्याला मी आता स्वच्छ निवडून घेणार आहे आणि मग गरम पाण्याने मी ह्याला धुवून घेणार आहे. तुम्ही अशा प्रकारचा कोणताही ग्लास वापरू शकता. इथे मी 3 ते 4 लोकांसाठी बनवत आहे पुरणपोळी. त्याच्यामुळे मी छोटा ग्लासच वापरला आहे. तुम्ही कोणताही ग्लास घरातला वापरू शकता, फक्त प्रमाण व्यवस्थित घ्या. तर मंडळी, मी इथे आपली डाळ गरम पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता मी यामध्ये गरम पाणी टाकूनच कुकरला लावून घेणार आहे डाळ. तुम्ही पातेल्यात देखील शिजवू शकता. तुम्ही पाहू शकता इथं मी गरम पाणी ॲड करत आहे. डब्बा फुलच भरलाय. त्याच्यात आपण आता थोडंसं 1 टेबलस्पून तेल ॲड करणार आहोत, जेणेकरून आपली डाळ अशी मोकळी शिजेल. तेलामुळे डाळ एकतर मोकळी शिजते आणि पुरण चांगलं येतं आणि लवकर देखील शिजते. चला तर मग आपण आता आपला डब्बा कुकरमध्ये ठेवून देऊया. आपल्याला डाळ 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्यात कुकरच्या आणि फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. अगदी छान शिजलेली आहे, रंग पण छान आला आहे. काही तुम्हाला जर हवा असेल डार्क तर तुम्ही हळदसुद्धा घालू शकता. मी काही घातली नाही आहे. बघूया आपली डाळ व्यवस्थित शिजली आहे का नाही. हे बघा, आपली डाळ एकदम व्यवस्थित शिजलेली आहे. आता याला आपण वाटून घेऊया. हे जे वर आलेलं पाणी आहे ते मी काढून घेते, जे आपण आमटीला पण वापरू शकतो. आणि आमटीसाठी याच डाळीमधली एक खादा टेबलस्पून डाळ काढून घ्यायची, त्याने आमटीला थिकनेस येते आणि आमटी टेस्टेबल. हे बघू शकता तुम्ही, मी तर व्यवस्थित वाटून घेतली आपली डाळ. एकदम स्मूथ झालंय. आता ह्याला शिजवून घेऊया. आता इथे ज्या ग्लासने आपण डाळ मोजली होती तोच ग्लास वापरून तेवढीच आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. साखर आधीच मिक्स करायची आणि नंतर कढईमध्ये हे मिश्रण आपलं टाकून द्यायचं. हे बघा, याच ग्लासने मी डाळ मोजून घेतली होती. आता साखर ॲड करूया. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला कढईमध्ये टाकून देऊया. हे बघा, मिश्रण सगळं टाकून घेतलं मी व्यवस्थित पातेल्यामधून. आता ह्याला सतत हलवत आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचंय. आधी साखर मेल्ट होते म्हणून मिश्रण जे आहे ते पातळ होतं, नंतर हळूहळू घट्ट व्हायला लागतं. फ्लेम इथे आपल्याला लो टू मीडियमच ठेवायचे. मी आता सध्या मीडियम ठेवलेली आहे. एक 5च मिनिटांनी बघा आपलं मिश्रण जे आहे ते घट्ट व्हायला स्टार्ट झालंय. त्याला असंच मीडियम फ्लेमवर राहू द्यायचंय आणि अजून घट्ट होऊ द्यायचंय आणि सतत हलवत राहायचं. हे होतं आपण भाजलेली बडीशेप आणि विलायची हे मिक्सरमधून काढून घेऊया. तर बघूया आपलं पुरण शिजलंय का नाही. ते कसं बघायचं, हा जो आपला उलताना आहे त्याला उभं करायचं. जर तो स्ट्रेट उभा राहिला तर समजायचं की आपलं पुरण झालेलं आहे. हे बघा तुम्ही, अजून झालेलं नाही आहे. एक 5 ते 6 मिनिट आपण अजून ठेवूया ह्याला. हे बघू शकता आपलं पुरण जे आहे ते भरपूर दाटसर झालंय. आता बघूया ते शिजलंय की नाही. हे बघा, आपलं उलताना पडत नाहीये, याचाच अर्थ
आपलं पुरण व्यवस्थित शिजलं गेले. आता गॅस बंद करूया आणि वरून त्यामध्ये जायफळ, ही बडीशोप आणि इलायचीची पावडर टाकून घेऊन त्याला थंड करून घेऊया. तर मंडळी, आलं ना तोंडात पाणी ही टमटमीत पुरणपोळी बघून. तर याच्याचमुळं पार्ट 2 बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, ही व्हिडिओ लाईक करा आणि जमलंच तर कमेंट देखील करा. धन्यवाद.